अभिनेते शरद पोंक्षेंच्या निशाणावर हिंदू आहेत का असा सवाल उपस्थित होतोय, कारण की हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाहीत असं सुद्धा शरद पोंक्षे म्हणतात। 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारी तिजोरीमध्ये जातो। 1 लाख करात एकत्र केले तर एक अकबर तयार होईल असं सुद्धा पोंक्षे यांनी म्हटलंय। आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र उचललं। एका वेळेला हजारो बायकांचं आयुष्य बर्बाद करणारा चांगला कसा असू शकतो? असे 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल। मध्ये ते कोण गृहस्थ होते, युपीचे का कुठले तरी, फार अप्रतिम बोलले ते। मला एवढं पडलं, मी विचारलं मोदी साहेब का काही करत नाही, म्हणजे ते का करावं त्यांनी? तो म्हणाला, हिंदू रस्त्यावर उतरून आक्रोशच करत नाही तर नरेंद्र मोदींनी का जवळ घ्यायचं? सेक्युलर देश म्हणतात, सर्व धर्म समभाव म्हणतात, इथे धर्माच्या नावावर वेगळं काही मिळत नाही असं म्हणतात, मग फक्त मंदिरांवरतीच सरकारचा कंट्रोल का आहे इतकी वर्ष स्वतंत्र भारतामध्ये? सगळ्या आपल्या मंदिरांमधलाच पैसा सरकारी तिजोरीत का जातो? का मशिदीमधला जात नाही? का चर्च मधला जात नाही? म्हणजे चर्च मधला सगळा पैसा फक्त ख्रिश्चन धर्माच्या विकासासाठी खर्च केला जातो, सगळ्या मशिदी आणि मदरशांमधला सगळा पैसा फक्त मुसलमानांसाठी खर्च केला जातो, त्यांच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही।